आज आपण प्रोटीनयुक्त पौष्टिक असे मुगाच्या डाळीचे धिरडे बनवणार आहोत। सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी ऑप्शन आहे। सालीसहित असलेली मुगाची डाळ 2 तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे। त्यानंतर 3-4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत। 1 गड्डी लसूण आणि चवीनुसार मीठ आणि मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर। तुमच्याकडे वेळ असेल तर हे रात्री भिजवून सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता। मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर आणि मीठ टाकले। त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकले आणि जेवढी बसेल तेवढी भिजवलेली मुगाची डाळ टाकली आणि 5-6 कढीपत्त्याची पानं टाकली। आता हे सर्व मिश्रण थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि याच पद्धतीने उरलेली मुगाची डाळसुद्धा बारीक वाटून घेतली आणि त्यामध्ये मिक्स केली। वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये पाव चमचा हळद टाकली आणि सर्व मिश्रण हे एकजीव करून घेतलं। नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे, त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि मग धिरडे करून घ्यायचे। ज्याप्रमाणे आपण डोसा करतो ना त्याचप्रमाणे पसरवून घ्यायचं आहे। साईडने थोडंसं तेल सोडायचं। सुरुवातीचा डोसा आहे किंवा सुरुवातीचा धिरडा आहे त्यामुळे तेल लावावं लागतं। त्यानंतर तुम्ही बिना तेलाचंही करू शकता। थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर अशा प्रकारे उलटण्याच्या साहाय्याने उलटवून घ्यायचं आहे आणि पहा, काही सेकंदातच आपला डोसा किंवा धिरडं हे छानपैकी भाजलेलं आहे। दुसऱ्या बाजूने थोडंसं तेल लावायचं आणि दुसऱ्या बाजूने पलटवून छानपैकी दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढायचं। हे पौष्टिक धिरडे किंवा डोसा कोणत्याही प्रकारची चटणी, सॉस, लोणचे यासोबत अप्रतिम लागते। नाश्त्यासाठी, डब्यासाठी उत्तम पर्याय आहे। वेट लॉस रेसिपी आहे, एकदा तरी नक्की करून पहा।